असं थोडक्यात सांगते, राजा चूक कबूल करत नाही आणि जे दुसऱ्यांनाच दोष देतो की डोळा त्याचा हे करतो. म्हणजे आता मला सांगा बिजू काकी काय ऐकलं. बिजू काकी नाही छान सांगतील. जयश्री काकी ऐकतेत, सांगा आज काय सांगितलं ते. काय सांगितलं म्हणजे चूक एकाची असताना दुसऱ्याला तो काय म्हणतो. म्हणजे आता काय झालं तर चोर त्या विणकऱ्याच्या घरामध्ये शिरला होता आणि त्याचं जे विणायचं जास्त की नाही म्हणजे काय म्हणायचं सूत कापण्यासाठी ते त्याला लागतं तर ते त्यांनी तर ते असं छताच्या वरच्या बाजूला ठेवलेलं असतं आणि ते अणुकुचीदार असतं. तर तो चोर आता लपत आला, अंधार असल्यामुळे त्याला समजलं नाही, त्याच्या डोळ्यामध्ये ते घुसलं गेलं ना, त्याचा डोळा गेला. तर मग आता त्याची चूक आहे, उलट स्वतः तर चोर आहे पण केलं काय तर त्याने उलट राजाजवळ तक्रार नोंदवली की त्याच्यामुळे माझा डोळा गेलाय. मग राजा म्हणतो ठीक आहे, त्याच्यामुळे गेला तर मग त्या विणकऱ्याचा डोळा आपण हे करूयात म्हणजे तुला न्याय मिळेल. म्हणून त्या विणकराला बोलवतो तर तो काय म्हणतो विणकर की अहो माझं काम करण्यासाठी तरी मला 2 डोळे लागतात, माझ्या शेजारी जो आहे तर त्याला फक्त एका डोळ्यातच काम होऊ शकतं. तर मग राजा शेजाऱ्याला बोलून त्याचा डोळा काढतो. म्हणजे हा अशा प्रकारचा न्याय. असं कशासाठी हे उदाहरण दिलं तर मग आपण म्हणजे जे अनादिकालीन चूक करत आलोय की नाही, मग ती चूक जरी सर्वज्ञ त्यांच्या उपदेशातून म्हणा किंवा मग आता परंपरेने आचार्य काय असते सगळे मग आम्हा महाराज दाखवतात ना आपल्याला चूक, परंतु जी चूक आहे तर ती चूक स्वीकारून ती सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे अशासाठी ही गोष्ट सांगितली गेली. म्हणजे अजून जर आपलं काय तिथलं मग सुधारलात ना, सुधारलात ना सगळे जेवढे ऐकले तेवढे सुधारले का. मिळतंय ऐकायला, आपल्याला सांगणारे मिळाले, भाग्य आहे. असं कोण सांगणार आहे आपल्याला तुम्ही चुकताय, तुम्ही सावध व्हा. अजून ते काय म्हणायचं, थोडे दिवस ह्याच्या पुढं अजून काय असणार नसणार माहीत नाही आपल्याला. म्हणून सांगितलं जेवढं मिळतंय तेवढं मिळवा आणि सावध व्हा लवकर. चला काय सावधान. कालचे काय होते 4 गोष्टी. काल आम्ही अशा 4 गोष्टी सांगितल्या होत्या. हो जय श्रीमानना. 1 मिनिट मी मंगलाचरण करते. इंदसदवंदियाणं तिहुवणहिद मधुर विसदवकाणं अन्तातीद गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंद कुंदाचार्य भगवान की जय. जागो जागृत राहा. पुढं छोडो. आणि चौथं काय सांगितलं तुम्ही. पहिलं काय होतं. जाग म्हणजे जानो. जानो जानो जागो त्यागो. त्यागो. आणि चौथं होतं जिओ. 4 गोष्टी सांगितल्या होत्या हो काल. काय जानो जागो जागो त्यागो त्यागो आणि जिओ. चौथं काय जिओ. मग याच्यावरनं सांगितलं होतं आपण काय करतोय. आपल्याला आपलं मरण समोर दिसताना तिथं आपण जागृत असतो का. म्हणजे एक तर आयुष्यभर जागृत असायला पाहिजे पण ते ठेवत नाही आहे जागृती आपण. म्हणून त्यांनी घेतलं की काय आत्ता या समयाला मरण आलं तर तुम्हाला असं वाटतंय का की मी कृतकृत्य आहे, काय करायचं राहिलं नाही आहे माझं. आणि मरण आलं तरी पण बेहद तर मला त्याच्याविषयी काय भय नाही, काय कोणाबद्दल अपेक्षा नाही, अशी फिलिंग्स आहेत का तुमचे. म्हणून जीवनात जगत असताना सुद्धा कृतकृत्य जगा. जाऊ देत मरणाचा समय नाही. कशासाठी, कारण मरण माहीत नाही म्हणून जगताय तर
असं जगा, जागृत. म्हणून पहिला सांगितलं जानो, काय जाणायचं? भेद विज्ञान करा. जे काय तुमच्याजवळ परिग्रह आहे त्याच्यापासून मी भिन्न आहे, वेगळा आहे, हे जानो. त्यापुढं जागो, जागृत व्हा. काय भेद विज्ञान केलं, हे सगळं भिन्न आहे, ते वेगळं आहे, ते माझं नाही आहे, ते मी नाही आहे. आता जागो, स्वतःच्या स्वभावामध्ये जागृत व्हा. मी तर ज्ञानमय आनंदमय पिंड जीव आहे असं जाणा. पुढं सांगितलं त्यागो. आता जाणलंय समजलंय सगळं तर मोह त्यागा. आणि त्या मोहाचं साधनभूत असणारं बहिरंगातली परिग्रह संयोग ते भाव त्याचा त्याग करा, जेणेकरून पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये अडकण्याचे भाव न होत. म्हणून जानो, जागो, त्यागो, अभिजिओ. जेवढं काय राहिलेलं तुमचं लाईफ आहे शेवटचं ते आनंदामध्ये जिओ. म्हणजे ते शेवटचं पण सांगावं लागलं त्यांना. म्हणजे जगताय तर जगताय तुम्ही, पण कसं जगायचं आहे ह्याच्यासाठी. कसं जगा? आनंदाने जगा. जेवढं आहे तेवढं लाईफ आपलं आता बस धर्ममय जाओ. सगळ्या परिग्रहात राहणार, संसारात राहणार तुम्ही, पण तरीसुद्धा त्यामध्ये पण त्यापासून अलिप्तता असेल तर जागृती असणार, तर तुम्ही जगताय असं म्हणायला जाईल. नाहीतर म्हणून काय सांगितलं होतं प्रयोग करायला आम्ही पंढरपूरमध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं होतं अनिता काकी? काय प्रयोग करायचे होते सुजाता काकी? नाही, आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्या अचेतनांमध्ये जगताय. जे काही जवळपास आहेत ना सगळं अचेतन वस्तू आहेत. मग तुम्ही स्वतःला चेतन जाणायचंच विसरून गेलाय. त्यामुळे आचार्यांनी अनेक वेळा सांगितलं चेतनेला जाणा, जीव आहे जाणा, पण तुम्हाला नाही समजत आहे, जागृती येत नाही आहे. म्हणून काय करायला सांगितलं होतं? सगळ्या निर्जीवांमध्ये राहताना एवढा तरी विचार करा की मी निर्जीव नाही. म्हणजे पॉझिटिव्ह प्रयोग तुम्हाला होत नाही आहे तर निगेटिव्ह कडून जावा. काय करायचं प्रयोग? मी, हे साडी म्हणजे मी, बांगडे मी, दागिने मी, घर मी, परिवार मी, सगळ्यामध्ये मी बुद्धी बघतोय ना. तर म्हणून सांगितलं की परिग्रह सगळं चेतन असू दे अचेतन असू दे माझ्यासाठी निर्जीव आहेत. मग मी निर्जीव नाही असं म्हणताना तरी तुम्हाला स्वतःचा विषय दिसेल. मी जीव आहे. माझ दिवसभर प्रयोग करा. ज्याला जीव आहे समजते चांगली गोष्ट आहे, पण ज्याची बुद्धी बाहिरंगात जातीये त्याला असं प्रयोग करायला सांगितलं. काय? मी निर्जीव नाही. मग कोण आहे याचं तरी तुम्ही इंटेन्शनली जर असं काय म्हणायचं उपयोग लावून विचार कराल. कोण आहे? मी जीव आहे. चला, पंचास्तिकाची 83 नंबरची गाथा चालू आहे. त्याच्यामध्ये धर्मास्तिकायाचं वर्णन करतायत. धर्मद्रव्य म्हणजे काय आहे? धम्मत्थिकायमरसं अवण्णगन्धं सद्दमफासं लोगागाढं पुट्ठं पिहुलमसंखादियपदेशं. काय सांगितलं? धर्मद्रव्याची लक्षणं सांगितली. कसं आहे धर्मद्रव्य? अरस, अवर्ण, गंध, स्पर्श, शब्द स्वरूप आहे. सगळी निगेटिव्हकडनं तुम्हाला ओळख दिली, कारण त्याचा परिचय जास्त आहे. म्हणून परिचिताकडून अपरिचिताकडं. मग हे सगळं म्हणजे धर्मद्रव्य नाही. पुढं लोकाकाश प्रमाण, लोकाकाशाला व्याप्त करून राहणारं असे ते धर्मद्रव्य आहे. पुढं सांगितलं पुठ्ठम, त्याचे प्रदेश कसे आहेत? परस्पर स्पृष्ट आहेत. म्हणजे खंडित नाही आहेत, अखंड आहेत. असं नाही थोडे प्रदेश इकडं थोडे तिकडं असं नाही आहे. तर जेवढे असंख्यात प्रदेश आहेत ते परस्पर स्पृष्ट आहेत. म्हणून सांगितलं की अखंड आहे. तिसरं सांगितलं काय? विशाल आहे. पिहुल शब्द वापरलाय. पिहुल म्हणजे धर्मद्रव्य विशाल आहे, विस्तृत आहे. आणि शेवटचं सांगितलं असंख्यात प्रदेशी आहे. मग यातली जेवढी विशेषणं आपल्यावर लागतात तेवढी आपल्यावर लावायची. माझा जीव कसा आहे?
स्पर्श रसगंध वर्णरहित आहे, असंख्यात प्रदेशी आहे, अखंड आहे. पुढं माझ्या प्रदेशांमध्ये मी विस्तृत आहे, असं सगळ्या अपेक्षेने कथन करून सांगितलं. द्यायला लागले राजवार्तिक मधलं प्रकरण वाचत होतो थोडंसं. त्याच्यामध्ये सांगितलेलं काय काय सांगितलं होतं सांगावं. धर्मद्रव्याचं सांगितलं होतं की धर्मद्रव्याने अधर्मद्रव्य हे काहीच भागात जर लोकाकाशाचे असते आणि बाकीचे जीव पुद्गल चालत असले तर काय झालं असतं. तर त्या ठिकाणी धर्मद्रव्याचा अभाव म्हणजे धर्मद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे असं सांगता तुम्ही. जीव पण असंख्यात प्रदेशी आहे, पण लोकाकाश प्रमाण कुठे आहे. जीव असंख्यातव्या भागात राहतो. जरी असंख्यात प्रदेशी आहे तरी सुद्धा लोकाकाशाच्या असंख्यातव्या भागामध्ये राहतो. मग त्यांनी विचारलं धर्मद्रव्य सुद्धा तसंच म्हणा, असंख्यातव्या भागात राहतो असं. पूर्ण लोकाकाश अवघाड रूपाने का राहतो म्हणताय. कळलं काय म्हटलं. जेवढ्या भागात तुम्ही राहिलाय ना तेवढ्याच भागामध्ये माना असंख्यातव्या भागात धर्मद्रव्य आहे असं. काय आपत्ती आली असती. हा आणि तेवढ्याच भागात काय जीव आणि पुद्गलांचं गमन जात ना. मग त्यांनी सांगितलं असंख्यात म्हणजे जीव पण असंख्यात परंतु संकोच विस्तार शक्तीमुळं तो काय त्या शरीर प्रमाण होऊन राहतोय म्हणून म्हटलं गेलं की लोकाकाशाच्या असंख्यात भाग प्रमाण राहतो. पण वास्तविक असंख्यात प्रदेशी एकच आहे अखंड. मग तसं धर्मद्रव्य पण त्याच्यामध्ये कुठे ती शक्ती आहे संकोच विस्तार म्हणून संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापून आहे. म्हणजे तसं जर मानलं तर काय आपत्ती तर तेवढ्याच भागातील जीव आणि पुद्गलांना गमन होईल, बाकीच्या होणारच नाही. बाकीच्या ठिकाणी होणार नाही. किंवा अशी पण आपत्ती येईल की धर्मद्रव्य नसताना जर जीव पुद्गल गमन करतात तर अलोकाकाशात पण जाईल. तिथं काय बाधा होती. मग पुढे जाऊन अजून बाधा दिली की लोक आणि अलोकाचा विभागच नष्ट होईल. जिथं तुम्ही 6 द्रव्य आहे तिथं लोक आहे म्हणताय, तर जर विदाऊट धर्मद्रव्यांनी गमनागमन होत आहे तर काहीच बाधा नाही अलोकाकाशामध्ये पण गमन करायला. असं त्यांनी 1, 2, 3 आपत्ती दिल्या होत्या. त्याच्यामध्ये पुढे सांगतायत कसं. हा म्हणजे त्यांनी विचारलं असं उदाहरण देऊन की मासा कोणामुळं चालतोय. पाण्यामुळं चालतोय का धर्मद्रव्यामुळं. म्हणजे निमित्तात कोणाच्या निमित्तात चालतोय. धर्मद्रव्याच्या निमित्तात का पाण्याच्या निमित्तात. पाण्याचं निमित्त असल्यावर मग धर्मद्रव्य नसलं तरी चालायला पाहिजे पाण्यात. मग आणि जर असं म्हणताय धर्मद्रव्य चालवतंय तर जमिनीवर पण चालायला पाहिजे. मग त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही असं म्हणताय की धर्मद्रव्य जिथं आहे तिथंच गमनागमन होतंय, तर त्या धर्मद्रव्याला करता म्हणावं लागेल तुमच्या गमनाचा. पण असं तर नाही, ते उदासीन निमित्त आहे, जबरदस्ती चालवत नाही. तसंच सांगितलं एक कार्य होत असताना अनेक निमित्त असतात. सहकारी सहस्र समवधान कारण असतात जेव्हा एक कार्य होतं. मग त्यातलेच हे अनेक कारण आहेत. जल हे कारण आहे, आकाश हे कारण आहे, धर्मद्रव्य कारण आहे. मग काय सांगितलं होतं त्यांनी आकाशाबद्दल. म्हणले आकाश हे सगळ्यांना आधार आहे, सामान्य आधार आहे. मग जीव पुद्गलाला जमीन आधार आहे का आकाश आधार आहे. आणि मग जमीन नसलं तरी वर आधार तरी राहायला पाहिजे. म्हणजे दोन्ही आधार आहेत हे सांगायचं आहे. एक सामान्य आधार असतो आणि एक विशेष म्हणा. तर म्हणून सांगितलं विजू काकी म्हणून सांगतायत काय माशाची कुठपर्यंत वाचलं होतं काल आपण. हा इथंच की माशाची गती धर्मद्रव्याच्या अधीन आहे, जलाच्या अधीन नाही असे मानावे लागेल. जर धर्मद्रव्य
चलनामध्ये निमित्त असेल तर. पण जलाच्या अभावात मासा गमन करू शकत नाही, म्हणून धर्माधिकाचा अभाव माना. जल पाहिजेच, धर्मद्रव्य नसलं तरी चालतंय असं म्हणा, असं शंकाकाराची मत आहे. कारण त्याच्या स्वभावातच माशाचं गमन होतं. तर उत्तर देतायत नाही. आकाशाप्रमाणे धर्म अधर्म द्रव्य गती स्थितीमध्ये साधारण कारण आहेत. जसे भूमी आदी आधार असताना सुद्धा सर्वांना साधारण आधार आकाशच असते, त्याप्रमाणे जल असतानाही माशाला धर्मादी द्रव्य गतीमध्ये साधारण कारण आहे. मी कोण आहे? तू कोण आहे? होय. मग कुणाचा जन्मदिवस असतो? जीव जन्मतो का? नाही ना. मग हॅपी बर्थडे करायचा का आज? होय म्हणते. बर्थडे हॅपी नसतो भैया. मी जाणणार आहे. आपण देवाचा हॅपी बर्थडे करतो का सांग? आमनचा हॅपी बर्थडे करतो का आपण? कोणाचं करतो? हॅपी बर्थडे नसतो. देव सांगतात ज्या दिवशी बर्थडे झाला ना, त्या बर्थ झाला ना, त्या दिवशी उलट वैराग्य करायचं, दीक्षा घ्यायची, मग तो मस्त सेलिब्रेशन आहे. बर्थडे सेलिब्रेशन कसं करायचं? कधी हे सांग जरा, भेटते येऊन तुला. वैराग्य होते का बघू आपण. ध्यान करायचं, मी जाणणारा आहे. देवदर्शन केलं का तू? देवदर्शन केलं? दान केलं? हा, असू दे. चालू दे. मग शिकवता का त्यांना? त्याला काही शिकवता का? काय शिकवता? नाही शिकवलं मम्मीने, हा ना. नको जबरदस्ती नका करू. तुम्ही करा, तुम्ही केलं की ते करणार. मला विचारायचं असतं बरी आहे का मा. माना सांग ना तुझा बर्थडे म्हणून. सांगितलं का? होय. बस की 5 मिनिटं. 5 मिनिटं बस. 6 द्रव्ये सांगितली. कुठली? नका जबरदस्ती करू. सोडा. 6 द्रव्ये कुठली सांगितली सांगा भैया. जीव, पुद्गल, माहित आहे? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, हे 6 द्रव्य आहेत. त्याच्यामध्ये इथं वर्णन चाललंय की तुम्ही घरातून इथंपर्यंत आला, तुम्हाला कोण मदत केली? या 6 द्रव्यामध्ये एक द्रव्य असतं जे मदत करतं गमन करायला. ते नसेल तर तुम्ही गमन करू शकत नाही. ॲक्च्युली तसं नाही आहे. जेवढा लोकाकाश आहे तेवढं धर्मद्रव्य आहेच. त्यामुळं तुम्ही कुठेही जावा तुम्हाला मदत करणार. मग मी काल एक केस बघितली, अशी एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की 3 वर्षाची मुलगी होती, MP मध्ये कुठंतरी बोरवेलमध्ये पडली. कशी पडली? उलटी. म्हणजे डोकं खाली गेलं. पडताना ती तशीच पडली ना. एकदम छोटं निमुळतं होतं ओपनिंग त्याचं, त्यामुळं तेवढीच ती आणि छोटीशी. आणि ते काढायचं कसं? म्हणजे मला म्हणायचं कशासाठी, धर्मद्रव्य तिथं पण जागा देतो बरं का. तुम्ही जरी खोल खड्ड्यात गेला, काय भुयारात पाताळात गेला, तरी सुद्धा धर्मद्रव्य पाताळ तिथं पण आहेच. त्यामुळे ते जमिनीला जागा देणारच. आणि काढायचं कसं त्याला? ते म्हणले की ती 100 फूट खाली होती. ती 100-150 फूट खाली गेलेलं ते. आणि ते वरून त्यांनी प्रयत्न करतायत, पण ते काय डोक्याला मार लागला होता का काय तिच्या, त्यामुळं. आणि तिचं बोललेलं थोडी ऐकू येणार आहे वर. ती फक्त रडत होती आतमध्ये, पण आहे समजत होतं वरच्यांना. आणि मग ते कळलं काय म्हणायचं ते. मध्ये प्रिन्स झालं होतं ना, असंच प्रिन्स नावाचा मुलगा होता. तो पण आम्ही असं घटवलं होतं तेव्हा की अकृत पुण्य त्याचं जगभरामध्ये ख्याती झाली, काय न करता. म्हणजे तुम्ही लोक कर्तृत्व करून ख्याती करता, तो काय न करता जगप्रसिद्ध झाला होता. आणि मग त्याला काय गव्हर्नमेंटकडनं इतकी सगळं फॅसिलिटीज वगैरे मिळाल्या होत्या. काय केलं असेल पूर्वभावात? तर तिचं पण असंच झालं. तिला काढायचं म्हटल्यावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. सगळीकडचे टीम आल्या. कुठले इंडियातलेच नाही, बाहेरगावचे, बाहेर देशातले पण सगळे आले.
आणि त्या राज्याचा पंतप्रधान पण येऊन उभारला पण समोर. कधी भेटणार का? तुम्ही तर भेटलाय का? पण तिला भेटायला म्हणून तो पण येऊन समोर उभारला म्हणले. आणि करतायत की कितीतरी तास झालं ती आतमध्ये होती आणि ह्यांना डिस्कशन करून ते कसं काढायचं, काही जरी करायला गेलं तरी बुजू शकलं असतं, पडू शकलं असतं, ती आत गाडली जाऊ शकली होती, काय पण होईल म्हटल्यावर त्यांनी काय केलं, साईडला खोदत गेले आणि जवळपास 4 तासात त्यांनी 50 फूट खोदलं. हे त्यांचं सगळ्यात मोठं अचिव्हमेंट म्हणे आजपर्यंत. एवढं फास्ट काम त्यांना कधी करता आलं नव्हतं, पण त्यांनी तिचं जीव छोटं म्हणून त्यांना फास्ट करावं लागलं. आणि मग ते काय म्हणायचं, एल शेपमध्ये ती जिथंपर्यंत असेल ना तिथंपर्यंत त्यांनी बघितलं, तिथनं काय असं पाईप वगैरे घातली असेल का काय. तो मनुष्य एक गेला आणि तिचं फक्त हात हलत होता दिसत होतं, बाकी काय दिसत नव्हतं. ती मातीत गाडली गेली होती अशी. आणि ते काढायचं तर कसं काढायचं. आणि मग त्यातनं तिला रात्री 9-10च्या दरम्यान काढलं, म्हणजे सकाळी पडलेली ती, तर रात्री काढलं तिला बाहेर, तर जिवंत निघाली की. पण तिचं काय पायाला फ्रॅक्चर झालेला, कुठं ते किडे चावले होते त्या जमिनीतले. म्हणजे बाहेर निघाल्यावर मग सगळे उपचार झाले, ठीक झाली. मग त्या गव्हर्नमेंटकडनं तिला भरपूर फॅसिलिटीज वगैरे मिळाल्या. कशासाठी सांगितलं भैया मी, कुठं जमिनीत जायचं नाही जायचं ना, किडे चावतात बरं का. कुठं जायचं आपल्याला, मग मोक्षाला जायचं. तिथं किडे नसतात. काय कुठं आहे मोक्ष, इथं आत आहे आपल्याकडं. मी स्वतःला जाणलं की तिथं वर जातो. मग तिथं जायचं नाही आपल्याला, इथं जायचं आपल्यामध्ये. मग मी जाणणार आहे, सिद्ध आहे असं जाणलं की आपण पण जिथं किडे नाही आहेत ना, जिथं मम्मी पप्पा नाही आहेत ना, तिथं जाऊन बसतो. पाहिजेत का मम्मी पप्पा? पाहिजेत. मम्मी पप्पा मारत असते, ते कशाला पाहिजेत आपल्याला. मग मम्मी पप्पांना सांग तुम्ही पण चला माझ्या बरोबर, मग तिथं पण मम्मी पप्पा, हो की नाही. आपण सगळे मिळून धर्म करू, सगळे मिळून मोक्षाला जाऊ असं सांगायचं. मम्मी तुला सांगत नाही, तूच मम्मीला सांग. ऐकतं विचार. मग म्हणून असं मासा कसं चालतो सांग, कसं चालतो. त्याचा कॅटवॉक नको सांगू, कशात चालतो ते सांग. पाण्यात चालतो. मग पाणी नसलं तर मासा चालतो का जमिनीवर? का नाही चालत. आणि तू पाण्यात चालतो का नाही चालत. कारण मला जमिनीवर चालायला येतं, त्या माशाला जमिनीवर चालायला येत नसतं. मग जसं त्याला ते एक मेढी आहे, तसं तुम्हाला घरातून इथं यायला कोण आणलं आता, गाडीवर आला तुम्ही. मग तसं त्याला एक ती गाडी आहे म्हणा. माशाची गाडी कुठली, मोठीच्या मोठी गाडी असते त्याची, पाणी. आणि मग त्याच्यातून ते जा करतं. मग तसं आपल्याला पण कुठलं द्रव्य असतं, धर्मद्रव्य असतं, जे की गमन करायला मदत करतं. आणि इथं येऊन थांबला ह्याच्यामध्ये कोण निमित्त, अधर्मद्रव्य. आणि हे जागा दिली आपल्याला, कोणी दिली, आकाशद्रव्य. आणि परिणमन झालं. मग अशी रडत होता, आता हसायला लागला, हो की नाही. परिणमन हो म्हणते. मग हे परिणमन झालं, याच्यामध्ये काय म्हणायचं, काल किती वर्षाचा होता, आज किती वर्षाचा झाला, किती 4 इयर्स. बर, मग काल 3 इयर्स होता, आज 4 इयर्स झाला. म्हणजे कालद्रव्य आपल्याला परिणमन करायला मदत करतं. असं सगळ्या द्रव्यांचं हेल्प आहे आपल्याला. म्हणून सगळ्या द्रव्यामध्ये मी कोण आहे हे जाणायचं. मी कोण आहे, मी जीवद्रव्य आहे, चेतन आहे. जसे भगवान आहे तसा मी आहे असं जाण. रडणारा नाही, जाणणारा आहे. तुम्ही जाण असं सांगते ते तुम्हाला. चालतंय. तर त्याच्यामध्ये काल घेतला आम्ही की धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य परस्पर विरोधी आहेत. तर त्यांचा नाश का होत नाही, परस्परांचा घात का होत नाही. मग काय उदाहरण दिलं तो, उदाहरण काय दिलं तर, जसं 2 पक्षी समबळवाले आहेत आणि ते एका आपल्या भक्ष्याला दोन्हीकडनं ओढतायत, कुणीकडे जाणार ते भक्ष, ताकद जास्त आहे, दोघांची ताकद सेम आहे. म्हणजे त्यांची ताकद सेम असल्यामुळे दोघं सेम बलाने ओढतायत, त्यामुळे ते एकाच ठिकाणी राहणार. मग तसं शंकाकारांनी विचारलं होतं की एका ठिकाणी, काय विचारलं होतं, ते दोघं जण एकमेकाला विरोध कसे करत नाहीत.
गमन करण्यास मदत करतं, अधर्मद्रव्य स्थिर राहण्यास. मग दोन्हीचं कार्य न्यूट्रल व्हायला पाहिजे असं म्हणायचंय ना. मग एकाच हा म्हणजे हो का? जीव आणि पुद्गलाच्या गमनामध्ये कार्य करणारं धर्मद्रव्य आणि स्थितीमध्ये कार्य करणारं अधर्मद्रव्य आहे. दोघं जर परस्पर विरोधी आपलं बळ लावतायत, न त्यांची गती होईल न स्थिती होईल, असं शंकाकाराची शंका होती. मग त्याला उत्तर दिलं होतं की अशी शंका करण्यायोग्य नाही आहे. का? कारण हे दोन्ही द्रव्य स्वतः परिणाम सामर्थ्यानेच अनुग्रहाकांक्षी आहेत. जसं डोळ्यासाठी दिवा आणि लंगड्यासाठी काठी मदत करते का नाही? हो, मदत करते, पण जबरदस्ती चालवत नाही. दीपक आहे ते जबरदस्ती तुम्हाला बघ असं म्हणत नाही. ते फक्त मदत करते तुम्हाला वस्तूला प्रकाशित करण्यासाठी. दिवा स्वतः दर्शनामध्ये समर्थ असणाऱ्याला नेत्राला दीपक हे उपग्राहक असतं, न की नेत्रामध्ये दर्शन शक्तीचा करता. म्हणजे दिवा असं जर म्हटलं तर आंधळ्याला पण दाखवायला पाहिजे, मग पण होत नाही. म्हणून सांगतायत की दिवा दर्शनाचा करता नाही आहे. तसंच काठी आहे ती त्या पांगळ्याला चालायला मदत करते, चालण्यात करता नहीं है, हे सांगितलं. वैसे ही गति और स्थिति में परिणत जीव पुद्गलों को धर्म और अधर्म गति स्थिति में उपकारक होते हैं. धर्म और अधर्म द्रव्य जीव पुद्गलों की गति स्थिति के प्रेरक नहीं है. म्हणजे ते जबरदस्ती तुम्हाला चालवत नाहीत किंवा थांबवत नाहीत, ठेवत नाहीत. जर त्यांना प्रेरक म्हणलं असतं किंवा करता म्हणलं असतं तर काय झालं असतं? चालाव का बसाव कळलं नसतं का? चला चालू आपण. हा, आम्हाजवळ बसले असते. होय, आम्हाला बाहेर काढलं असतं आम्ही बघायला, तुम्ही यांना देऊन हात बसवा. तर सांगतायत की जर असं म्हणलं की प्रेरक झाले असते ते कोण? हे धर्मादि द्रव्य, तर युगपत गती और स्थिती का विरोध होता. जर ते प्रेरक असते तर दोघं भांडत बसले असते की तुम्हाला हलवायचं का थांबवायचं. त्यामुळे दोघांचा विरोध झाला असता. म्हणून त्यांना काय करा, फक्त अनुग्राहक माना, त्याच्यामध्ये काय विरोध येत नाही. ते दोघं एकमेकांचे प्रतिबंधक नसतात. पुढे सांगतायत काय? पक्षियों के समान कहीं पर निमित्त कारण के बिना भी गति स्थिति देखी जाती है. जैसे कहीं कहीं पर गति स्थिति क्रिया सामर्थ्य होने से जल जैसे बाह्य कारण न होने पर भी धर्म अधर्म द्रव्य के सद्भाव में जीवों की गती देखी जाती है. जसं की पक्षींचं आकाशामध्ये गमन होतं, मग तिथं कोण मदत करणार आहे? हो, म्हणजे न तुम्हाला रस्ता आहे न पाणी आहे तरी पण गमन होतं या पक्ष्यांचं. मग म्हणून सांगतायत की सामान्य कारण माना. कोण आहे साधारण कारण? धर्मद्रव्य, त्याच्या निमित्तामध्ये गमन होते. उसी प्रकार इस द्रव्यों की यानी जीव पुद्गलों की धर्म अधर्म द्रव्य के कारण गती स्थिती सिद्ध है. याच्यावरून त्यांनी धर्म अधर्म द्रव्याचं अस्तित्व सिद्ध करतायत. म्हणजे 6 द्रव्यांचं अस्तित्व आहे हे माना. कशा रीतीने? याच्यासाठी म्हणून सिद्धी करून सांगितली. पक्ष्यांच्या गमनामध्ये आकाश निमित्त का नाही? आकाशातच गमन करतायत ते. मग गमन करताना आकाश पण असायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला जागा तर कशी मिळायची आहे? मग आकाशाला म्हणा निमित्त. कसं? हा, आकाश तुम्हाला जागा देते. ऍक्च्युली 6 द्रव्य परस्पर उपकार करतायत म्हणून सांगितलं ना जीव पुद्गलांवर. मग तिथं गमन करत असताना पण जागा पाहिजेच ना तुम्हाला. मग ते जागा द्यायचं कार्य करते, तिथंच परिणमन पण चालू आहे. या स्थानावरून त्या स्थानावर गेला म्हणजे परिणमन पण झालं. त्यामुळं धर्मद्रव्याचं कार्य आहे, आकाशद्रव्याचं कार्य आहे, कालद्रव्याचं कार्य आहे, जीवाचं आणि पुद्गलाचं सुद्धा कार्य तिथे चालू आहे. म्हणून सगळे द्रव्य कार्यरत आहेत. फक्त कुणाचं कार्य काय एवढं आपल्याला त्याच्यामध्ये समजायला पाहिजे. समग्र
समग्र और विकलेंद्रिय की तरह यह अनेकांत है। सभी आँख वाले बाह्य प्रकाश के निमित्त से ही रूप ग्रहण करते हैं. काय डोळे ज्याला आहेत त्या डोळ्यांनीच ते रूपाला ग्रहण करतात. क्योंकि असं नाही आहे हे सांगायला लागलेत. काय ज्याला डोळे आहेत ते डोळ्यांनीच ग्रहण करतो असं नाही का. कारण डोळे असताना सुद्धा आंधळा नव्हे, डोळे असताना सुद्धा अंधारात ग्रहण करणारे आहेत ना. प्रकाश बहिरंगामध्ये असतानाच तुम्ही डोळ्यांनी पाहू शकणार, पण प्रकाश नसताना सुद्धा डोळे पाहू शकतात. कोण? सिंह, मार्जर आदि अपनी जाति विशेष से गृहित नयन शक्ति के बल से बाह्य दीपक आदि के निमित्त कारणों के बिना ही रूपादि को ग्रहण करने में समर्थ है. परंतु मनुष्यादि काय हो, रात्री दिसते का तुम्हाला? नाही दिसत? दिसते. हो म्हणणार का नाही म्हणणार? म्हणजे आपल्याला सहाय्यक दीपक पाहिजेच जेव्हा आपण अंधारामध्ये त्या पदार्थांना पाहायची विचार करतो. कारण तशी शक्ती मनुष्यामध्ये नाही, म्हणून त्याला प्रकाशाची अपेक्षा आहे. असा अनेकांत आहे हे सांगायला लागले. म्हणजे डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती आहे पण नाही पण. काय कळलं? डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती आहे पण आणि नाही पण, असा अनेकांत केलाय त्यांनी. मग ते कोणाच्या अपेक्षेने एवढं समजून घ्या. म्हणजे म्हणून सांगितलं डोळे सर्वथा पाहायला मदत करतात असं नाही. कारण दिवसा तो घुबड आंधळा असतो, त्याला दिवसा दिसत नाही म्हणतात डोळ्याला. म्हणून ते घार घुबड आमच्या घरातच येते. म्हणजे सांगितले ना परवा दिवशी एक दिवस की घार होती ती आणि रात्रीच्या वेळेस आली होती. ॲक्च्युली त्यांना काय दिसलं नाही का काय माहिती, आणि खाली आले ते दोन घारी अंगणातून हॉलमध्ये येऊन बसल्या. आणि आम्ही कोण नव्हतं बाहेर, आणि आवाज यायला लागलं म्हणल्यावर फडफडायला लागलेलं. जाऊन बघितलं तर आम्हाला भीती वाटायचं की मोठे मोठे त्यांचे पंख असं फडफडत होते ते, आणि कुठं पण उडत होते. आणि ते लाईट्स ऑफ होत्या सगळ्या, आणि कुठंतरी मिणमिणीचा दिवा चालू होता, त्याच्यावर जाऊन ते टोची मारत होते. तेवढंच ते दिसत असल्यामुळं, आणि त्यांना बाहेर जायचं मार्ग मिळत नव्हतं. मग ते सकाळ झाल्यावर उजेडातून गेले तसेच्या तसे. पण म्हणायचे की डोळे सर्वथा पाहायला बाह्य दृश्य मदत करतात असं नाही. त्याच्यामध्ये अनेकांत सांगितला. जैसे यह कोई एकांतिक नियम नहीं है कि सभी चलने वाले लाठी का सहारा लेकर ही गमन करते हो. लाठी आहे ती, ते उघडा हो दरवाजा. काय म्हटलं? लाठी आहे ती सगळ्यांना गमन करायला मदत करते का नाही करत? सर्वथा नाही करत. क्योंकि जिनकी इंद्रिया पूर्ण है वे मानव बाह्य लाठी की सहायता बिना भी धर्म द्रव्य के निमित्त से गमन करते हैं और नहीं भी करते, ठहर भी जाते हैं. म्हणून सांगितलं तसंच जसं चक्षु असताना पाहतोच असं नाही, दिसतच असं नाही, तसंच काठी असताना तो काठीने चालतोच असं नाही. जिनकी चक्षु विकल है, जिनको नहीं दिखता है, वे सम विषम भूमि के नहीं दिखने से उस भूमि पर भूमीचं ज्ञान करून घेण्यामध्ये त्यांनी समर्थ नसताना काठीचा सहारा घेतात. त्याप्रमाणे असा एकांतिक नियम नाही की सर्व जीव पुद्गलांच्या सर्व बाह्य निमित्त कारण असतातच. कोणाला असतील कोणाला नसतील. तुमचं सामर्थ्य आहे पायाचं चालायचं तर तुम्हाला कशाला लाठी लागणार आहे. परंतु किसी किसी पक्षी आदि को धर्म और अधर्म द्रव्य ही कारण होते हैं. सर्व जीवों को जल आदि निमित्त कारण नहीं है, इसलिए इसमें भी अनेकांत है. किन्हीं को गमन और स्थिति में मात्र धर्म अधर्म द्रव्य कारण होते हैं और किन्हीं को धर्म अधर्म के साथ अन्य बाह्य कारणों की भी अपेक्षा होती है. असा अनेकांत सांगितला. काय कळलं सांगा अनिता काकी, काय कळलं? डोळे पाहण्यामध्ये धर्म अधर्म द्रव्याचं सांग. म्हणजे दिव्याच्या प्रकाशामध्ये म्हणजे अनेकांत सांगितलं पाहू शकतात पण आणि नाही पण असं सांगायचं ना. धर्म अधर्म द्रव्याविषयी कसा अनेकांत लावला ते उदाहरण सांगितलं.
म्हणजे त्यांना म्हणायचंय की धर्म अधर्म द्रव्य तर असतातच. काय म्हणले? धर्म आणि अधर्मद्रव्य असतातच. मग बाह्य कारण असतील पण नसतील पण. जसं तुम्हाला माशाला जल पाहिजे, मनुष्याला भूमी पाहिजे, आपण पक्ष्यांना कुठं काय पाहिजे, काय नसतं. पण धर्म अधर्म द्रव्य असतातच असं सांगितलं. म्हणून अनेकांत आहे. ह्याच्यावरून काय फायदा आपल्याला समजून? अजून चांगलं घेतलंय प्रकरण, नंतर वाचू. काय सांगितलं? आपण काय कशासाठी मग निमित्तावर अवलंबून राहायचं नाही. हां, म्हणून मी तिथं बाह्य निमित्त असताना कार्य घडतं असं पण नाही आणि नसताना घडतं असं पण नाही. हो ना. निमित्त असतं पण निमित्त करता नाही आहे. म्हणून सांगितलं की तुम्हाला जर सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे तर तिथं विषय आहे, साधन आहे, बाह्य निमित्तांसाठी थांबू नकात. पुरुषार्थ तुम्हाला स्वतःला करायचा आहे. म्हणून बस ती पर्याय जी बाहेर चालली आहे तिला आत घ्या तर त्याला धर्मद्रव्य मदत करतं का नाही? ज्ञानाला चालायचं नाही आहे तुम्हाला शरीराने कुठं. एके ठिकाणी बसा आणि चालते किंवा कार्य करत असला तरी सुद्धा ज्ञानाला आत वळवा तर चालत जायचं नाही आहे कुठेही. विदेह क्षेत्रात, समोशरणात, शिलेवर मग मला आत्मानुभव होणार असं नाही आहे. त्यामुळे तुमच्या आत्मानुभवामध्ये अन्य कुठल्याही द्रव्याच्या सहाय्याची आवश्यकता नाही. मग तिथं मी कसा आहे हो? निरपेक्ष आहे, स्वाधीन आहे, मी स्वतःला जाणू शकतो. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य माझ्याजवळ आत्ता आहे. फक्त तो कसा आहे? धर्मद्रव्याप्रमाणे नियमाने नित्य शुद्धच आहे. मग त्या शुद्ध आत्म्याला ग्रहण केलं तर आपल्याला आत्ता आत्मानुभव सहज होऊ शकतो, आनंदाची प्राप्ती होऊ शकते. ते घारीला ना मग रात्री जाता आलं नाही म्हणजे प्रकाश नव्हता असं पण झालं का? वाटलंच मला. म्हणजे दिसत असणारे पण मार्ग नव्हता मिळत बाहेर पडायचा, म्हणून ते उडत नव्हतं, तिथंच पडत होतं. जसं विचार करा की दरवाजा उघडे असले तरी पण, उजेड असलं तरी पण, चिमणी जर आत आली तर बाहेर मार्ग नाही मिळाला जायला, तर दरवाजा उघडा असतो पण मिळत नाही त्यांना मार्ग तो. तसंच एक टाईप अंधारामध्ये जरी त्यांना दिसतंय तरी सुद्धा मार्ग कळत नाही. जेव्हा तुमच्या ते घराच्या 4 भिंतीमध्ये येणार तेव्हा तुमच्या खिडक्या दारं उघडे असले ना तरी सुद्धा त्यांना तो मार्ग मिळेपर्यंत ते तडफडतात. असंच माशी म्हणा, भुंगा म्हणा, हे सगळे आम्ही सगळ्यांच्या बरोबर खेळतो तिथे दिवस रात्र. एकदा घरात घुसले की त्यांना ते बाहेर जायचं मार्ग मिळेपर्यंत ते धडकत राहतात इकडं तिकडं. तसंच आपण कुठं धडकतोय हो? एकदा या इंद्रियाला, एकदा त्या इंद्रियाला. शरीरातून सुख मिळेपर्यंत पण मिळणार नाही, म्हणून धडकू नका. एकदा मार्ग मिळवून घ्या आणि आत जावा तर स्वभाव मिळणार. हो, जाणार. स्वतःच्या निष्क्रिय ध्रुव स्वभावाला जाणा. हा मी आत्मा परद्रव्याचा करता नाहीच. परद्रव्य माझा करता नाहीच. हा मी जीव तर सर्व द्रव्यांपासून भिन्न मात्र जाननहार स्वरूप आहे. जाणतोच आहे, जाणा. बाहेर मला काही पाहण्याची इच्छा नाहीच. कुठेही गमन करण्याची, चालण्याची देखील इच्छा नाहीच. इच्छा करणे हा माझा स्वभाव नाही. मी तर जाणणाराच आहे. जीवच आहे, निर्णय करा. मी निर्जीव नाहीच. चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहंस.